जय भीम सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल. तर इकडे माझी बहीण बघा कोथिंबीरचे फुंडके बनवत होती. ती त्यांच्या गावाकडे असे म्हणजे गावाला असे बनवतात आणि खरंच खूप छान लागत होते बरं का. हे फुंडके एक नंबर लागत होते. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे दाजी जेवायला बसले होते आणि इकडे मध्ये बघा रेडी झाले होते फुंडके. खिचडी आणि फुंडके आम्ही खाल्ले. मस्त खूप छान लागत होते बा. आम्ही 2-3 मी तर 4-5 खाऊन गेली होती. खूप छान असं लागत होतं खरंच. तर मस्त जेवण वगैरे केलं. मग दुपारी गरम गरमच छान लागतं बरं खायला, एक नंबर लागतं. मग जेवण वगैरे झालं आणि मग राख्या घ्यायला गेलो आम्ही. राख्या उद्या रक्षाबंधन आहे ना, त्यासाठी राख्या वगैरे घेतल्या मग. आणि मग मस्त उतरलो खाली. तर बघा राधा राणी साडीवाला आलेला होता. बघत होती साडी. बघा राधा राणी नवीन साडी आलेली ही वाटतं ट्रेंडिंग. तर राधा राणी पण काही एवढी मला खास वाटली नाही. इकडे राख्याच्या स्टॉलवर गेली, मग राख्या घेतल्या आणि मग संध्याकाळी डायरेक्ट आम्ही गोदा पार्क गेलो. आम्हाला ना पोरांना गोदा पार्क दाखवायचा होता. सगळे मुलं म्हणत होते गोदा पार्क. म्हणजे आम्ही तर जाऊन आलेलो होतो, पण माझी बहीण ते गेलेले नव्हते ना, मग त्यांना घेऊन गेलो होतो आम्ही गोदा पार्क. तुम्हाला गोदा पार्क दाखवत होते मी. बघा हा एंटर म्हणजे एंट्रीलाच आहे. मस्त एवढं भारी एंट्रन्सला खूप छान असं हे व्ह्यू बघा किती छान. आणि संध्याकाळचं जावं रात्रीचं खूप छान लाईट्स वगैरे आहेत. म्हणजे खूप मज्जा आली आम्हाला एकच नंबर. आणि आम्ही खूप डान्स केला बरं का. इतका डान्स केला तर अक्षरशः पाय दुखताय ना. अनु, हर्षिता आणि हर्षल यांनी हे पण खूप खेळले. आणि आम्ही माझी बहीण आम्ही खूप डान्स केला. खांदेशी गाणे लावून दिले होते त्या बाबाने. तर इतकं डान्स बापरेला डान्स लावून कसं नाव. तर आम्ही मस्त डान्स वगैरे केला. गोदा पार्क फिरलो आणि आम्हाला खूप टाईम झाला होता. म्हणजे आम्ही 8:30-8:45 तिथे पोहोचलो. कारण की हर्षिताचे पप्पा कामावरून आले आणि मग आम्ही आलो. आणि परत आम्ही पिझ्झा खायला पण थांबलेलो होतो. पिझ्झालाच आम्हाला 20-25 मिनिटं लागले होते. आम्ही 5-6 पिझ्झा घेतले होते आणि मग खाऊन आणि मग आलो आम्ही 8:45. 10 वाजेपर्यंत गोदा पार्क चालू असतो ना, पण आम्ही त्या वेळेपर्यंत थांबलो आणि मग निघालो घरी यायला डायरेक्ट 10:15 10:30 झाले होते. तर बघा किती छान मस्त डान्स करत होतो आम्ही. खूप जास्त डान्स. हर्षिता तर खूप ठुमके मारत होतो.
मग इकडे हर्षिता बघा अजून नाचतच होते लय डान्स केला हर्षिताने खूप जास्त. आणि हर्षिताचे पप्पा वगैरे आम्ही पण खूपच म्हणजे हर्षिताच्या पप्पाने डान्स नाही केला पण झोके वगैरे खेळले. आणि खरंच खूप लहान मुलांना खूप छान आहे बरं का खेळायला वगैरे. आणि आम्ही लेट गेलो ना तर एवढी गर्दी नव्हती, नाही तर खूप जास्त गर्दी असते. तर लेट गेल्यामुळे गर्दी नव्हती. मग इकडे आम्ही मग घरी निघायला म्हणजे जायचं होतं आता घरी. फिरून वगैरे झालं होतं सगळं. आणि ते टेम्पोलिन वगैरे नाही का ते पण अजून ते काय म्हणता हो त्याला ते वर बंजी जम्पिंग वगैरे. बापरे ती एक मुलगी 2 मुली खूप ओरडत होत्या आणि एक मुलगी एवढी कडक बसली होती ती खूप छान मस्तपैकी. आणि ती काय म्हणता होती म्हशीला ती ब्लॅक कलरची म्हैस नाही का इकडं तिकडं फेकत होती त्या मुलाला, ती पण खूप छान होती. तर ठीक आहे, मग कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि गोदा पार्क कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही निघालो होतो घरी जायला. हे बघा आमचं बाहेर येऊन गोदा पार्क दाखवत होती मग मी तुम्हाला. चला मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.